देवाकडे आपल्या देशासाठी या निमित्ताने प्रार्थना करूया. हालेलुया. की आपल्या देशामध्ये हालेलुया देवाचं राज्य आलं पाहिजे. आमेन. भारत की हर कलेसिया प्रभु धन्यवाद करती है. भारत की हर कलेसिया प्रभु धन्यवाद करती है. अब तक तूने संभाला प्रभु आगे भी संभालना. अब तक तूने चलाया प्रभु आगे भी तू चलाना. आज से भर देना प्रभु आज से भर देना. आज से भर देना प्रभु आज से भर देना. तेरी शांति भारत में हो शांति. 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 उद्धार पाए हुओं को जहाँ दिन तू भेज देना. उद्धार पाए हुओं को जहाँ दिन तू भेज देना. तेरी है ये कलेसिया प्रभु इसको बढ़ाते रहना. तेरी है ये कलेसिया प्रभु इसको बढ़ाते रहना. दानों से भर देना तेरे दानों से भर देना. दानों से भर देना तेरे दानों से भर देना. तेरी शांति भारत में हो शांति. तेरी शांति भारत में हो शांति. तेरी शांति भारत में हो शांति. स्वर्ग से तेरी पवित्र वो उतर आ जाए. स्वर्ग से तेरी पवित्र वो उतर आ जाए. हर कलेसिया में प्रभु तेरी बारी आ जाए. हर कलेसिया में प्रभु तेरी बारी आ जाए. आत्मा से भर देना पवित्र आत्मा से भर देना. आत्मा से भर देना पवित्र आत्मा से भर देना. तेरी शांति भारत में हो शांति. 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 हालेलुया. या समान आपण आपले नेत्र बंद करूया. आपल्या चित्तवृत्तीसाठी आमच्याकडे मध्यस्थी करा. ती चित्तवृत्ती आमच्यामध्ये येऊ दे जेणेकरून प्रभू आम्ही आत्म्यामध्ये चालू आत्म्यामध्ये वागू. पवित्र आत्मा तुझं सामर्थ्य या तुझ्या लोकांमध्ये रिलीज कर. हो जिथे छाटायला पाहिजे ते छाटून टाक. हो दे बाप्पा वधूला हो दे बाप्पा तयार करण्याचं सामर्थ्य फक्त वरामध्ये आहे. पवित्र आत्मा तूच आम्हाला तयार करू शकतो. तुझ्याच प्रेरणेने प्रभू आम्ही आत्मिक वधू म्हणून या जगामध्ये हो जगाला दिसणारं
हो दे बाप्पा, आत्मिक पण आम्ही जगू शकतो आमच्यातून अनेकांना येशू दिसल असं हो दे बाप्पा तूच आम्हाला तयार करू शकतो हालेलुया आपले हात वर करून देवाला धन्यवाद देतो थँक्यू लॉर्ड जीसस थँक्यू जीसस थँक्यू लॉर्ड फिर से वो आग बरसा दे फिर से तूफान आने दे तेरी महिमा से तेरे सामर्थ से फिर से तू अभिषेक कर दे पवित्र आत्मा पवित्र आत्मा पवित्र आत्मा पवित्र आत्मा पवित्र आत्मा पवित्र पवित्र आत्मा बहने दे उस हवा को चूमे हरेक दिल को बहने दे उस हवा को चूमे हरेक दिल को तेरा दर्शन हमें मिले करते प्रार्थना तुझसे तेरी महिमा से तेरे सामर्थ से फिर से तू अभिषेक कर दे तेरी महिमा से तेरे सामर्थ से फिर से तू अभिषेक कर दे पवित्र आत्मा पवित्र आत्मा पवित्र आत्मा पवित्र आत्मा पवित्र आत्मा बदल दे मेरे मन को तेरा आशीष इस जीवन को तू बदल दे मेरे मन को तेरा आशीष इस जीवन को तेरा करुणा हम पे बरसे अपने मार्ग पे चला हमको तेरी महिमा से तेरे सामर्थ से फिर से तू अभिषेक कर दे तेरी महिमा से तेरे सामर्थ से फिर से तू अभिषेक कर दे पवित्र आत्मा पवित्र आत्मा
देवाची आराधना करण्यात आणि मनुष्याचं काही असं चांगलं असं काहीच होतच नाही. देवाला ज्या गोष्टी आपल्याकडून अपेक्षित आहेत ते म्हणजे शुद्ध केलेले हृदय. हो, भक्त अनुतप्त हृदय तो तुच्छ मानत नाही. या हृदयाने देवाची आराधना आपण करतो. हालेलुया. थँक यू लॉर्ड. थँक यू जीसस. थँक यू जीसस. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे प्रभु मैंने सिंहासन को तेरे अपने हृदय में तैयार किया है. सारा आदर और सारी महिमा और सारी स्तुति से सजाया है. आजा प्रभु आजा, आजा प्रभु आजा. सिंहासन पर विराजमान हो जाओ. सिंहासन पर विराजमान हो जाओ. हालेलुया 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 हालेलुया. आराधना में मैं जब खो जाता हूँ, आराधना करने से मैं जय पाता हूँ. स्तुति आराधना में मैं जब खो जाता हूँ, आराधना करने से मैं जय पाता हूँ. आजा प्रभु आजा, आजा प्रभु आजा, आजा प्रभु आजा, आजा प्रभु आजा. सिंहासन पर विराजमान हो जाओ. सिंहासन पर विराजमान हो जाओ. हालेलुया 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 थँक यू लॉर्ड जीसस. सर्वशक्तिमान देव बाबा, मी सर्व नामं तुम्हाला देतो. हो प्रभू, मनुष्य काय त्याची तो आठवण ठेवतो, मनुष्य काय त्याला तो दर्शन करतो. हे बाबा, आम्ही तुझ्या कृपेवर जगणारी तुझी लोक आहोत. हो देवा, तुझी कृपा आम्हाला पुरेशी आहे देवा. त्याचद्वारे हो दे बाबा, आम्ही तुझ्या
आम्ही तुला आद्य स्थान देऊ शकतो प्रभू. फक्त तूच तो त्या योग्यतेचा देव आहे ज्याने मनुष्य तुला गौरव द्यावा, तुझी महिमा करावी, तुझी प्रशंसा करावी आणि तुझा भय धरून त्याने जगात त्याने जीवन जगावं. हो दे बाप्पा, फक्त तूच आहेस प्रभू. आज हृदयामध्ये आम्ही तुझं अस्तित्व स्वीकारतो बाबा, कारण तुझ्याच सामर्थ्याने दे बाप्पा तू आम्हाला युक्त करून तुझ्यासाठी उभं केलेलं आहेस. आजच्या या आराधनेचा सर्व गौरव आम्ही तुला देतो. कुठलाच व्यक्ती मध्ये बाप्पा त्या गौरवास पात्र नाही. आम्ही तुझ्या पुढे रिक्त होतो आणि तुला उंच करतो. परत एकदा धन्यवाद, गौरव, आदर सन्मान तुला देतो येशूच्या नावात. तुझं संरक्षण आम्हाला पुरवलंस. आमचं बाहेर जाणं आणि येणं तू सुरक्षित केलंस. उपकार मानतो. आणि पुन्हा एकदा या आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुझी पवित्र उपासना करण्यासाठी तुझ्या पवित्र मंदिरात आम्हाला आणलंस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद. प्रभू, आम्ही तुझ्या पवित्र हातात देतो. आज प्रभू तुझ्या वचनाद्वारे आमची भेट घे. ऐकणारे मन, ऐक समजणार अंतःकरण आम्हास देत. तुझ्या वचनाचा प्रकाश आमच्या अंतःकरणात पडू देत. तुझं वचन आमच्या पावलासाठी दिवा आणि आमच्या मार्गासाठी प्रकाश. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. उद्या 15 ऑगस्ट आहे आणि 75वा आपला स्वातंत्र्य दिवस आहे. इंडिपेंडन्स डे. हालेलुया. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालेली आहे. 1-2 नाही, 75 वर्ष देवाने आपल्या देशाला सांभाळलेला आहे. आपल्या देशाची काळजी घेतलेली आहे. आपल्या देशावर अनेक संकट आली, अनेक हल्ले झाले, परंतु देवाने आपला देश सुरक्षित ठेवलेला आहे. हालेलुया. या जगात जेवढे देश आहे, या जगात जेवढे देश आहे, ते सर्व देश सर्व समर्थ परमेश्वराच्या हातामध्ये आहे. आमेन. हालेलुया. देव हा सर्वोच्च स्थानी आहे. तो सार्वभौम परमेश्वर आहे. त्याची सत्ता आणि त्याचा अधिकार सर्व प्राणीमात्रावर आहे, सर्व जीवसृष्टीवर आहे आणि अखिल देशावर आहे. आणि म्हणून उद्या तो स्वातंत्र्य दिवस साजरा करत असताना आम्ही परमेश्वराला धन्यवाद दिले पाहिजेत. परमेश्वराचे आम्ही आभार मानले पाहिजेत. परमेश्वराची आम्ही स्तुती केली पाहिजे की परमेश्वराने तुम्हाला आणि मला भारत देशाचं नागरिक बनवलेलं आहे. ही एक देवाची योजना आहे. आमचा जन्म कुठं व्हावा, आम्ही कोणत्या घरात जन्म घ्यावा, आम्ही कोणत्या देशामध्ये राहावं, ही सर्व देवाची योजना असते. कारण बायबल आम्हाला सांगतं की त्याच्या पूर्व इच्छेशिवाय, त्याच्या संकल्पाशिवाय काहीच घडत नाही, काहीच बदलत नाही. देव जे काय करतो प्री-प्लॅन्ड असतं. हालेलुया. बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे 21 करसपत्र 1 अध्याय 4 वचनामध्ये, त्याने तुमची आणि माझी निवड या सृष्टीच्या
स्थापनेपूर्वीच केली होती की आम्ही कोणत्या घरात जन्म घेतला पाहिजे, आमचे आई वडील कोण असणार आहे, कोणत्या देशामध्ये आम्हाला राहावं लागणार आहे. आणि आपण सर्व मिळून देवाला धन्यवाद देऊया की भारतासारख्या महान देशामध्ये देवाने आम्हाला ठेवलेलं आहे, ज्या देशामध्ये देवाची उपासना करण्याचं स्वातंत्र्य आहे, देवाला धन्यवाद देण्याचं स्वातंत्र्य आहे, देवाचा सुवार्थ प्रसार करण्याचं स्वातंत्र्य आहे. या देशामध्ये, लोकशाही देशामध्ये देवाने आम्हाला ठेवलेलं आहे. टाळ्या वाजून आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. God is great. काही देशामध्ये खूप त्रास आहे प्रियांनो, भयंकर बंधन आहेत. तुम्ही देवाचं नाव घेऊ शकत नाही, तुम्हाला स्वातंत्र्य नाही, तुम्ही कोणाची उपासना करावी, कधी करावी यासाठी बंधन आहेत. परंतु आपल्या भारत देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आणि धर्म स्वातंत्र्य परमेश्वराने आपल्याला उपलब्ध करून हालेलुया, हालेलुया. ही देवाची महान योजना आहे. सुजलाम सुफलाम देशामध्ये देवाने तुम्हाला आणि मला ठेवलेला आहे. आणि देव आपल्या देशाची फार अद्भुतरित्या काळजी घेतो. वेळच्या वेळी मला असं वाटत होतं की जून महिन्यात पाऊसच पडला नाही. काय होईल वाट वेळेला आपण पाऊसच पडला नाही. म्हटलं आता काय होईल, सगळे धरणं, नद्या, नाले सगळे कोरडे होते. पडलं का जून महिन्यात पाऊस नव्हता, जुलैमध्ये पण पाऊस नव्हता. तर देवाला आपल्या देशाची काळजी. अख्ख्या देशामध्ये ऑगस्ट मध्ये पाऊस सुरू झाला. नद्या, नाले, तळे, धरणं सगळी भरून वाहू लागली. हालेलुया. देवाला आपल्या देशाची काळजी आहे. आमेन. या देशात राहणाऱ्या नागरिकावर देव प्रेम करतो. देवाला हे देखील ठाऊक आहे की या देशात माझे निवडलेले लोक आणि माझी प्रजा देखील राहत आहे आणि मला त्यांची काळजी घ्यायची आहे. देव त्याच्या लोकांची, त्याच्या प्रजेची काळजी घेणारा परमेश्वर. 75 वर्षापूर्वी या वर्षात आपण अमृत महोत्सव साजरा करत आहोत. 75वा अमृत महोत्सव. काय होतं प्रियांनो, त्यापूर्वी काय होतं? 75 वर्षापूर्वी काय परिस्थिती होती? आपला देश गुलामगिरीत होता, बंधनामध्ये होता, पारतंत्र्यामध्ये होता. आपल्या देशावर परकीय लोकांची सत्ता होती. त्यांच्या हातातलं एक बाहुलं आपण बनलो होतो. त्यांनी बस म्हटल्यावर बसायचं, राज्यकर्त्यांनी उठ म्हटल्यावर उठायचं, असं आपलं जीवन होतं. स्वातंत्र्य नव्हतं प्रियांनो. फार वाईट अशी परिस्थिती होती. वाईट अशा कठीण दिवसामधून आपला देश चाललेला होता. परंतु आपल्या देशामध्ये देवाने स्वातंत्र्यवीर तयार केले. ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी ते उभे राहिले. त्यांनी लढा दिला आणि त्यांच्या लढ्याला देवाने यश दिलं. हालेलुया. आणि आपला भारत देश स्वातंत्र्य देश, स्वातंत्र्य मिळालं या तारखेला 15 ऑगस्ट 1947 रोजी परमेश्वराने आपल्या देशाला स्वातंत्र्य दिलं. सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून, सर्व प्रकारच्या जोखडातून, सर्व प्रकारच्या बंधनातून परमेश्वराने
तुमची आणि माझी, आपल्या देशवासियांची सुटका केली. माझ्या प्रियांनो, आता हे झालं देशाला मिळालेलं स्वातंत्र्य. परंतु काय प्रियांनो, आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये काय आपण अजूनही गुलामगिरीमध्ये आहोत काय? आपण एखाद्या वाईट गोष्टीची गुलामगिरी करत आहोत काय? एखादी वाईट सवय आमच्या जीवनामध्ये आहे काय? एखादं वाईट पाप आमच्या जीवनामध्ये लपून बसलेलं आहे काय? काय अजूनही आध्यात्मिक जीवनामध्ये मी पारतंत्र्यामध्ये आहे काय? मी गुलामासारखं जीवन जगत आहे काय? माझ्या जीवनावर, आध्यात्मिक जीवनावर एखादी शक्ती हुकूमत गाजवत आहे काय? याचा विचार प्रियांनो आज तुम्ही आणि मी केला पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळालं, परंतु या देशामध्ये आधी अनेक असे लोक आहेत जे पापामध्ये आहेत, जे आजारामध्ये आहेत, जे श्रापामध्ये आहेत, जे मूर्तीपूजेमध्ये आहेत, जे घाणेरडं जीवन जगत आहेत, जे भ्रष्ट मार्गाने पैसे कमवत आहेत, बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे, शेवटच्या काळामध्ये कठीण दिवस येतील हे तू समजून घे, कारण माणसे स्वार्थी, धनलोभी. तिमोथीचं दुसरं पत्र 3रा अध्याय. वाचूया आपण देवाचं वचन. ज्याला मिळेल ते वाचू शकता. शेवटच्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. होय, ते कठीण दिवस आलेले आहेत आणि या कठीण दिवसामध्ये मनुष्य स्वार्थी बनलेला आहे, धनलोभी बनलेला आहे, बडाईखोर बनलेला आहे, गर्विष्ठ, निंदक, आईबापासनं मानणारा बनलेला आहे, कृतज्ञ झालेला आहे, अपवित्र झालेला आहे, ममताहीन बनलेला आहे, शांतताद्वेषी बनलेला आहे, चाड, असंयमी, क्रूर, चांगल्यावर प्रेम न करणारा, विश्वासघातकी, हूड, मदांध असा बनलेला आहे, देवावर प्रेम न करिता केवळ विषयावर प्रेम करणारा बनलेला आहे, सुभक्तीचे केवळ स्वरूप दाखवून स्वतःवर तिचा संस्कार नाही असे काही लोक आहेत. आणि या शेवटच्या काळामध्ये सगळे लोक प्रियांनो या देशामध्ये आपल्याला पाहावयास मिळत आहे. प्रियांनो, ही फार दुःखाची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे. देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि त्या स्वातंत्र्याचा उपयोग आपण कशासाठी करत आहोत? भ्रष्टाचार करण्यासाठी करत आहोत काय? अनिती करण्यासाठी करत आहोत काय? घाणेरड्या गोष्टी करण्यासाठी करत आहोत काय? कशासाठी प्रियांनो या स्वातंत्र्याचा आपण उपयोग करत आहोत? बायबल स्पष्ट सांगतं, स्वार्थी आणि धनलोभी, बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापास न मानणारी लोक शेवटच्या दिवसात पाहायला मिळतील. आणि हे सगळी लोक या दिवसामध्ये आपल्याला पाहावयास मिळत आहे. हालेलुया. काय केलं पाहिजे माझ्या देशासाठी, माझ्या लोकांसाठी? तुम्ही आणि मी देवाची लेकरं, आम्ही काय करू शकतो माझ्या देशासाठी?
बायबल मध्ये आम्हाला योग्य डायरेक्शन दिलेलं आहे. एजेकिएलचं पुस्तक 22वा अध्याय 30व वचन. मी भूमीचा नाश करू नये म्हणून मी भूमीचा नाश करू नये म्हणून त्यातला कोणी तिच्यातला कोणी तट बांधील तड बांधील, कोणी माझ्यासमोर कोणी माझ्या समोर देवासाठी देवासाठी तटाच्या खिंडीत तटाच्या खिंडीत उभा राहील उभा राहील की की काय याची मी याची मी वाट पाहिली वाट पाहिली, पण मला पण मला कोणी आढळला नाही. कोणी आढळला नाही. देव म्हणतो मी भूमीचा नाश करू नये म्हणून मी तटाच्या खिंडीत कोणी उभा राहील. मी या देशातील भूमीचा नाश करू नये म्हणून या तटाच्या खिंडीत कोणीतरी आपल्या देशासाठी मध्यस्थी करणारा उभा राहील याची मी वाट पाहिली. देव म्हणतो मला कोणी आढळला नाही. देवाची काय इच्छा आहे प्रियानो? नाश होणाऱ्या लोकांसाठी, नाशाच्या मार्गाने नरकाकडे जाणाऱ्या लोकांसाठी मध्यस्थी करण्यासाठी तुम्ही आणि मी त्या तटाच्या खिंडीत आम्हाला उभं राहणं आवश्यक आहे. त्या गॅप मध्ये आम्हाला उभं राहणं आवश्यक आहे. प्रियांनो, आम्ही देवाचे लोक आहोत. देवाच्या लोकांनी काय केलं पाहिजे? आम्ही आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करतो, आपल्या मुलाबाळांसाठी प्रार्थना करतो, आपल्या गरजांकरिता प्रार्थना करतो. पण काय प्रियांनो, आपल्या देशाच्या बांधवांसाठी त्या तटाच्या खिंडीत उभा राहून आम्ही मध्यस्थीची प्रार्थना करतो की नाही? की हे देवा, माझ्या देशावर दया कर, माझ्या देशातील लोकांचा तू बचाव कर. मोजेसने प्रार्थना केली प्रियांनो. हालेलुया. देवाने त्याची प्रार्थना केली. मोजेस म्हणाला, नाही प्रभू, यांचा नाश करू नको, नको. देवा, तू यांना निवडलेला आहे, हे तुझे लोक आहेत, तू यांना बाहेर काढलेला आहे, यांना एक संधी दे. अब्राहम तटाच्या खिंडीत उभा राहिला. दुर्दैवाची गोष्ट आहे, 10 लोक पण देवाला नीतिमान आकारलेले सर्व मुलासाठी. 10 पण नव्हते. किती दुःख आहे. एवढा मोठा देश, 10 पण नीतिमान आकारलेले. पण आज तुमची आणि माझी जबाबदारी आहे. 75वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन आम्ही साजरा करत आहोत. आला स्वातंत्र्य दिन, गेला स्वातंत्र्य दिन असं होऊ देऊ नका. त्या तटाच्या खिंडीत गॅप मध्ये उभं राहून आपल्या देश बांधवांसाठी मध्यस्थी करा. आमेन. ही तुमची आणि माझी आध्यात्मिक जबाबदारी. तुमच्या प्रार्थनेमुळे तुमचे देश बांधव असतील. आमेन. तुमच्या प्रार्थनेमुळे तुमचे देश बांधव असतील. देव त्यांच्यावर आहे. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही. आणि हे केव्हा होईल? जेव्हा तुम्ही गॅप मध्ये उभं राहायला आला तर काय होईल माहितीये का? देव ह्या देश बांधवांना पश्चातापी अंतकरण देईल. आमेन. कसलं अंतकरण देईल? पश्चातापी अंतकरण देईल. आणि ते पश्चाताप करतात. 2 इतिहास 7:14 मध्ये देवाचं वचन सांगतं, ज्यास माझे नाम दिले आहे ते माझे लोक दीन होऊन जर प्रार्थना करतील आणि आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त होतील तर मी काय करेल?
मी त्यांच्या देशातील क्लेश मी दूर. आमेन. म्हणजे देवाच्या लोकांनी कशी प्रार्थना करण्याची गरज आहे? दीन होऊन प्रार्थना करण्याची गरज. स्वतःला दीन करा प्रियामध्ये. स्वातंत्र्य दिनी स्वतःला दीन करा आणि आपल्या देश बांधवांसाठी ताटाच्या खिंडीत उभं राहून मध्यस्थीची प्रार्थना करा. ही तुमची आणि माझी आध्यात्मिक सेवा आहे. देशासाठी काय करू शकतो? कदाचित आपल्याजवळ पुरेसं ज्ञान नसेल, पुरेशी शक्ती नसेल, मनुष्यबळ नसेल, धन नसेल, संपत्ती नसेल, प्रॉपर्टी नसेल, नाव फेम लौकिक काही नसेल, हरकत नाही. एकच करा, तुमच्या देश बांधवांसाठी स्वतःला दीन करा आणि त्यांच्यासाठी कळकळीची प्रार्थना. तुमच्या प्रार्थना तुमच्या देशाला वाचवते. आमेन. त्या प्रार्थनेमध्ये एवढं बळ आहे. तुमच्या प्रार्थनेमुळं देश वाचला जाईल. देशावर येणाऱ्या सगळ्या हल्ल्यापासून देव तुमच्या देशाचा रक्षण. ते केवळ प्रार्थनेमुळे देवाला शक्य. तिसरी गोष्ट प्रिया, देवाचं वचन आम्हाला सांगतं की ह्या देशातील बांधवांना आम्हाला देवाची ओळख करून द्यायची आहे. कोणाची ओळख? त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? देवाची ओळख करून देण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? सुवार्ता सांगावी लागेल. हालेलुया, हालेलुया. काय सांगतं देवाचं वचन? मार्काचं शुभवर्तमान 16वा अध्याय 15वे वचन वाचा बरं. मार्काचं शुभवर्तमान 16वा अध्याय 15वे वचन. मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची. आमेन. हे कोणाला सांगितलंय? हे तुम्हाला आणि मला सांगितलंय. या देशात जा. नाही जगात जाऊ शकत, या देशात जा. खेड्यापाड्यात जा, नगरात जा, गावागावात जा. सुवार्तेची घोषणा करा. सुवार्ता काय आहे? येशू ख्रिस्त तुम्हाला तारण्यासाठी या जगात आले. येशू ख्रिस्त तुमच्या पातकासाठी मरण पावले. येशू ख्रिस्त तुमच्या पातकासाठी मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी मरणावर त्याने जय मिळवला. ही सुवार्ता आम्हाला खेड्यात, गावागावात, नगरी, गल्लोगल्ली आम्हाला सांगायची आहे. माझ्या प्रियांनो, जा संपूर्ण सृष्टीला. तुमच्या देशाचा बचाव व्हावा यासाठी प्रार्थना करा. दुसरी गोष्ट, सुवार्ता प्रसार करा. काय करा? निस्तार माझा देश म्हणू नका. या देशातील लोकांचा बचाव व्हावा यासाठी प्रीच द गॉस्पेल, सुवार्ता प्रसार करा. तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्यांना कधी सुवार्ता सांगितली का तुमच्या सहकार्याने? का त्यांच्यासारखे तुम्ही पण त्यांच्या समोर टिळे राहून मैं भी तेरी तू भी मेरा वेगळे पण दाखवलंय का तुम्ही? तुमच्या बिल्डिंग मध्ये जिथं राहताय त्या बिल्डिंग मधल्या, तुमच्या वस्ती मधल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना कधी देवाचं वचन सांगितलं का? सुवार्ता सांगितली का? तू तुझं मी माझं बघ. मी चाललो चर्चला, तुला कुठं जायचं जा, असं नका वागा. ही तुमची आणि माझी जबाबदारी आहे की प्रत्येक व्यक्तीला आम्ही सुवार्ता सांगितली. त्यासाठीच देवाने तुमचं आणि माझं तारण केलं.
आम्हाला त्या पापापासून बाहेर काढलेला तुमचा आणि माझा उद्धार केला. आणि म्हणून मत्ते 7:28-19 मध्ये तो म्हणतो शिष्य करा. काय? स्वर्गारोहण प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला, मग सगळ्या लोकांच्या पातकासाठी तो मरण पावला. तिसऱ्या दिवशी स्वर्गात जाण्या अगोदर त्याचं स्वर्गारोहण झालं. पण स्वर्गारोहणा अगोदर त्याने महत्वाचे आज्ञा दिले. जा, राष्ट्रातील लोकांना शिष्य पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने. आमेन. शिष्य गो प्रीच द गॉस्पेल, मेक डिसाइपल्स. शिष्य ही तुमची आणि माझी जबाबदारी. जगातील जेवढे लोक येशूचे शिष्य बनतील त्यांचं तारण होईल, त्यांच्या आत्म्याचा बचाव होईल, त्यांना सार्वकालिक जीवन मिळेल. आणि तुमची आणि माझी विश्वासणारे देवाच्या लेकरांची. आपल्या देशाला बरकत मिळावी आणि आपल्या देशातली रोगराई दूर व्हावी असं वाटत असेल तर काय सांगितलेलं आहे देवाने? निर्गम 23:25 वाचा. तू आपला देव परमेश्वर याची सेवा करावी, म्हणजे तो तुझ्या अन्न पाण्यास बरकत देईल व तुझ्यामधून रोगराई. काय कर, माझ्या बायबलचं भाषांतर असं आहे, तू आपला देव परमेश्वर याची उपासना करावी. काय लिहिले? उपासना करावी. हा परफेक्ट शब्द आहे. सेवा वेगळ्या प्रकारे देखील होऊ शकते. उपासना फक्त ही देवाचीच केली जाते. आमेन. तू आपला देव परमेश्वर याची उपासना कर, म्हणजे तो तुझ्या अन्न पाण्यास बरकत देईल आणि तुझ्यातली रोगराई दूर करेल. प्रियांनो, या देशातील बांधवांनी परमेश्वराला ओळखावं आणि त्याची उपासना करावी, यासाठी प्रियांनो तुम्ही आणि मी प्रयत्न केले पाहिजे. मग या देशाला बरकत पण मिळेल आणि या देशातली रोगराई पण दूर. कारण आपला परमेश्वर जो आहे तो यावे राफा, व्याधीमुक्त करणारा परमेश्वर. त्याचं नावच आहे यावे राफा देव, म्हणजे व्याधीमुक्त करणारा परमेश्वर. आणि 2022 वर्षापूर्वी ज्यावेळेस तो मानवी देह धारण करून या जगात आला, त्याने सिद्ध केलं की तो यावे राफा परमेश्वर. आमेन. हालेलुया. व्याधीमुक्त, लुळे, लंगडे, पांगळे, आंधळे, बहिरे, मुके, कुष्ठरोगी शब्दाने बरे. हे त्याचं दैवी अलौकिक सामर्थ्य. आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे, देशाला बरकत आणि आशीर्वाद पाहिजे असेल ना, तर या देशातल्या बांधवांनी अनुवाद 28:1-8 वचनात सांगितल्याप्रमाणे परमेश्वराची वाणी ऐकली पाहिजे आणि परमेश्वराच्याच आज्ञा पाळल्या पाहिजे. पहा असं लिहिलं आहे, तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ज्या या सर्व आज्ञा आज मी तुला निवेदन करीत आहे त्या मान्य करून पाळशील, तर तो पृथ्वीवरील सर्व राष्ट्राहून तुला उंच करेल. आमेन. सगळ्या राष्ट्राहून आपल्या देशाने उंच व्हावं असं वाटत असत, आपल्या देश बांधवांनी परमेश्वराची वाणी ऐकावी आणि त्याच्या सगळ्या आज्ञा लक्षपूर्वक मान्य करून पाळाव्या. मग तो पृथ्वीवरील सर्व राष्ट्राहून तुला उंच करेल. आणि पुढे असं लिहिलंय, तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर ही सर्व वरदाने तुझ्याकडे धाव घेऊन तुला प्राप्त होतील. कोणती वरदाने आहेत? नगरात तू धन्य होशील, शेतापोतात तू धन्य होशील, तुझे संतान, तुझ्या भूमीचे उत्पन्न, तुझी गुरेढोरे, तुझी शेंडरे मेंढरे यांचे वत्स धन्य होतील, तुझी टोपली, तुझी कातव ती धन्य होईल, तुझे येणे जाणे धन्य होईल. आणि 8व्या वचनात असं लिहिलंय,
तुझ्या धान्याच्या कोठारास व ज्या कामात तू हात घालशील त्या सर्वांस बरकत येईस हे परमेश्वर करेल. तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे त्यात तो तुझे कल्याण करेल. परमेश्वराची आज्ञा पाळा, त्याची गाणी ऐका, ते मान्य करून पहा. देव जे सांगतो ते करा. देवाला ओळखा माझ्या प्रियांनो. जो देव अखिल विश्वाचा निर्माण करता आहे, ज्याच्या शब्दाने विश्वाची रचना झाली, जो देव 2022 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे मानवी देह धारण करून या जगात आला, ज्याने तुमच्यासाठी अखिल मानव जातीसाठी प्रायश्चित केलं. बदस्तंभा मरण पावला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. जो स्वर्गात घेतला गेला आणि जो पुन्हा येणार आहे तो देवाला होता. आमेन. शेवटलं वचन म्हणजे स्तोत्र 24:7. अहो विशीनो, आपल्या उंच करा, पुरातनदारांनो उंच व्हा, म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल. हा प्रतापशाली राजा कोण? बलवान व पराक्रमी परमेश्वर. त्या प्रतापशाली राजाला आपल्या देशात आणण्यासाठी प्रियांनो आपल्या देशाची वेश आम्ही उन्नत केली पाहिजे आणि त्या प्रतापशाली राजाला आपल्या देशामध्ये आम्ही आणलं पाहिजे. आमेन. कारण पहिल्या वाचनात असं लिहिलंय, पृथ्वी ही पृथ्वी, संपूर्ण पृथ्वी आणि तीवरील सर्व काही परमेश्वराचे आहे. जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहे. कारण त्याने सागरावर तिचा पाया घातला, त्याने जलप्रवाहावर तिला स्थिर केले. हे कोण करू शकतं? फक्त परमेश्वर. भारत देशाचं स्वातंत्र्य हा देखील देवाच्या दैवी संकल्पाचा एक भाग होता. ते स्वातंत्र्य देवाने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. आता या स्वातंत्र्याचा उपयोग या भारत देशातील नागरिकांना वाचवण्यासाठी आम्ही केला पाहिजे. आमेन. या भारत देशातील नागरिकांना देवाच्या राज्यात आणण्यासाठी आम्ही केला पाहिजे. जे बंधनात आहेत, श्रापात आहेत, आजारात आहेत, त्यांना त्या बंधनातून सोडवण्यासाठी आम्ही केला पाहिजे. आणि तुम्ही आणि मी देवाचे लेकरं या नात्याने त्या गॅप मध्ये उभं राहून आम्ही या देशासाठी दररोज मध्यस्थी केली. आमेन. प्रार्थना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वर, तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो तुझ्या पवित्र उपस्थितीमध्ये. आज प्रभू तुझं वचन आमच्याकडे आलेलं आहे. प्रभू यावेळेस आम्ही आमच्या देशासाठी त्या तटाच्या खिंडीत गॅप मध्ये उभा राहतो. आपले हात स्वर्गातील देवाकडे उंच करूया. काही वेळ आपण आपल्या दोन पायावर उभं राहूया. आपल्या दोन पायावर उभं राहा आणि यावेळेस स्पेशल प्रेयर आपल्या देशासाठी करणार आहोत. Vila baba shabari kada rabaka, vidavara dama shada rabaka. Thank you Jesus. Thank you Jesus. Special prayer आपल्या देशासाठी. आपल्या हात स्वर्गातील देवाकडे उंच करा. Thank you master. Thank you master. येशू धन्यवाद. येशू धन्यवाद. या भारत देशाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू या भारत देशाचं नागरिक तू आम्हाला बनवलंस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही तुझी स्तुती करतो. प्रभू या देशात तुझी उपासना करण्याची, तुझं सेवा करण्याचं स्वातंत्र्य आम्हाला मिळालेलं आहे. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू आम्ही सर्व गोष्टीबद्दल तुझे आभार मानतो. आणि परमेश्वरा या आमच्या भारत देशातील सगळ्या नागरिकांसाठी आम्ही प्रार्थना करतो.
प्रभू या भारत देशाला तुझं प्रोटेक्शन पुरव. सर्व प्रकारच्या अण्वस्त्रांच्या हल्ल्यापासून, दुष्टाच्या हल्ल्यापासून, शत्रू देशांच्या हल्ल्यापासून आमच्या देशाचा तू बचाव कर. तुझ्या गौरवासाठी आमचा देश तू सुरक्षित ठेव. प्रभू या देशातील जे बांधव आहेत प्रभू, त्यांनी तुला ओळखावं म्हणून त्यांचे नेतृत्व कर. तू त्यांची भेट घे प्रभू. तुझ्याशिवाय कोणी तारणारा नाही प्रभू. हे सत्य त्यांना कळू दे. तुझ्या हातात आहे. आमच्या देशातील रोगराई तू दूर कर. दुष्काळी परिस्थिती तू दूर कर. आणि शैतानाची सत्ता तुझ्या दैवी सामर्थ्याने तू नष्ट कर. पवित्र आत्म्याला आम्ही स्वातंत्र्य देत आहोत. आमच्या देशामध्ये पवित्र आत्म्याला आम्ही मोकळी देत आहोत. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य या देशामध्ये वाहू दे. जे बंधनात आहेत ते सुटले जाऊ दे. ते श्रापात आहेत त्यांची सुटका कर. मानस कार्य प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुकार मानतो. आमची प्रार्थना आम्ही तुझ्या हातात. उद्याचा स्वातंत्र्य दिवस आमच्या देशातील प्रत्येक नागरिकांना आनंद देणारा, आशीर्वाद देणारा, जीवन बदलणारा असावा अशी आम्ही तुझ्याकडे पाहतो. धन्यवाद असे आमच्या मंडळीलाही तुझ्या हातात. राजसबाई वाघमारे या प्रभूमध्ये विसावा पावलेले आहे. देवाने त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन करा. प्रभू तू त्यांचं सांत्वन कर. तुझी दया, तुझी कृपा दृष्टी त्यांच्या कुटुंबावर असू दे. आणि विशेष करून परमेश्वर पुढील अंत्यविधी करण्यासाठी देखील तुझं सहाय्य, तुझी कृपा पुरवावीस अशी आम्ही तुला सर्वजण तुझ्या हातात. यापूर्वी सर्व संदेश स्कूलचे कार्यक्रम इथून पुढील भक्ती तुझ्या हातात. धन्यवाद असे येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागतो.